सुरू होण्यापूर्वी माझी एक विनंती होती की आता नुकता शिवाजी महाराज महास्वराज्य अभियान अंतर्गत संपूर्ण विधानसभेमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। त्यामध्ये साहेब आता जसं गोंदियाचे जो नियोजन झालेलं आहे एकदम परफेक्ट एकदम जशी मीटिंग चालू तशी चालू ते आयत्या वेळेचे तुम्ही डिप्युटी सदस्य तुम्हाला घेण्याचे अधिकार असतो। आपण जो रुटीन चालू आहे चालू होते ना। एक मिनिट आपण सर्वांसाठी आधी प्रस्तावित सर्वांसाठी थोडा खुलासा करतील अशी मला विनंती आहे। ओके सिस्टम कुठे खराब अधिकारी महोदयाच्या वतीने सूचना देऊ इच्छितो। त्यामुळे या सभेमध्ये जर आता पत्रकार या सभेच्या संबंधित जे बाहेरचे व्यक्ती इथे असतील त्यांनी कृपया बाहेर थांबावं। पत्रकार कसे ध्यान आकर्षण म्हणतात ना की काय झालं एक मिनिट काय बोलू तिला तर सर आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये 4 विधानसभेमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला झाला। आता संबंधित मी कलेक्टर साहेबांना एवढीच विनंती करतो की ज्या पद्धतीनं गोंदियामध्ये करण्यात आलं तसा सभा व्हायला पाहिजे होता। त्या पद्धतीनं जे पत्रिका आहे तिथं सन्माननीय जे जनप्रतिनिधी लोक आहेत त्यांचे नाव व्हायला पाहिजे होतं, पण त्या पद्धतीने झालं नाही। हे थोडीशी खेळ व्यक्त आहे म्हणून जे जनप्रतिनिधी आहेत ज्याच्या याच्यावर त्याचे नाव नाही टीपीसी म्हणजे काय राहते एक जनरली एक विषय काय राहतो की जिल्ह्याचं खर्चाचं नियोजन आणि इन्कमचं नियोजन कसं करायचं। ते नियोजन आपण पुढचं म्हणजे मागच्या अनुपालनाला मान्यता दिली आणि पुढचं नियोजन कसं करण्यात येईल त्याला तसं नियोजन केलं आणि त्याचसोबत लोकप्रतिनिधींचे काही स्थानिक प्रश्न राहतात, काही ज्वलंत प्रश्न राहतात, त्या प्रश्नांची त्यांची मागणी त्यांची ऐकून घेतली। ते आता पुढच्या अनुपालनमध्ये येईल। त्याला कलेक्टर साहेब आणि ZPCO साहेब आणि आम्ही बसून मग त्याला ठरवू आपण की ग्रामीण भागात आणि शहरी भागात ज्या समस्या लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या आहेत त्याला कसं आपण समोर जाऊन त्याला कसं आपण दूर करता येईल।